नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बनवतोय अंडा करीची रेसिपी. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत अंडा करी कशी बनवायची ते. चला, तर ही जी रेसिपी आहे ती मी 4 ते 5 जणांसाठी बनवून दाखवते. सो मी इथे 7 अंडी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून एका मी प्लेटमध्ये ठेवली आहे आणि त्यानंतर ही अंडी आपल्याला उकडायला ठेवायची आहे. त्यासाठी मी एका कुकरच्या भांड्यामध्ये ही अंडी त्यात पाणी टाकले आणि मीठ टाकले उकडण्यासाठी आणि झाकण लावून मी ते गॅसवर ठेवत आहे. अंडी कुकरमध्ये ठेवल्यामुळे ती पटकन शिजतात आणि आपल्याला भाजी बनवायला टाईमही जास्त लागत नाही. एक 3 ते 4 शिट्टी आपल्याला काढून घ्यावी लागेल ह्यासाठी. अंडी बॉईल होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. मसाल्यामध्ये मी इथे टोमॅटो, लसूण, आले, खोबरं, 2 कांदे आणि कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित चॉप करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला व्यवस्थित असा भाजला जाईल. तुम्ही बघू शकता आपली अंडी बॉईल होऊन रेडी आहेत. आता आपण त्याचे एक शेल रिमूव्ह करून घेऊ. एक शेल रिमूव्ह केल्यानंतर सुरुवातीला ही अंडी खूप गरम असतात म्हणून त्यासाठी त्यात थंड पाणी टाकावे म्हणजे एक शेल रिमूव्ह करायला सोपं जातं. त्यानंतर मी आता मसाला भाजण्याची तयारी करत आहे. मी ज्याप्रमाणे सांगितलं मी व्यवस्थित सगळ्या मसाल्याच्या गोष्टी चॉप करून घेतल्या होत्या. आता एका तव्यावर तेल गरम करून मी पहिले खोबरं टाकलं आणि ते खोबरं चांगलं लाल बुंद खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि ह्याची काळजी घ्यायची की ते जळालं नाही पाहिजे. त्यानंतर मी कांदा पण सेम भाजून घेत आहे आणि कांदा, मिरची, खोबरं आणि कोथिंबीर या सगळ्या गोष्टी मी भाजून घेतल्या आणि असा काहीसा आपला मसाला रेडी झाला. आता आपल्याला आपले जे बॉइल्ड एग्स आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये हळद आणि मिरची टाकली आहे आणि त्यावर मी ही बॉइल्ड झालेली एग्स टाकत आहे. त्यानंतर हे जे एग्स आहेत ते व्यवस्थितपणे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे म्हणजे त्याला सगळ्या बाजूने ते हळद आणि मिरची स्प्रेड होईल आणि असा भाजीमध्ये खाताना त्याचा असा कच्चा आपल्याला टेस्ट लागणार नाही. त्यामुळे आपल्याला ही एग्स ही अंडी किंवा एग्स असे भाजून घ्यायचे असतात. आता आपण जो आपण मसाला रेडी करून ठेवला होता तो भाजून घेऊया. त्यासाठी मी पॅनमध्ये परत तेल टाकलं, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकला. त्यामध्ये मी हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं पहिले खोबरं टाकते. ही एक टिप आहे की आपण जेव्हा खोबरं आणि कांदा वगैरे वेगळं बारीक करतो किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करतो तेव्हा जर सगळं एकत्र ग्राइंड केलं तर पाहिजे अशी तरी भाजीला येत नाही. जर तुम्ही खोबरं वेगळं बारीक केलं आणि कांदा, टोमॅटो वगैरे त्याची प्युरी वेगळी केली तर आणि वेगवेगळं आपण जेव्हा त्या भाजीला फोडणी घालतो तेव्हा ते छानपैकी त्या भाजीला तरी येते. इथे बघा मी पहिले खोबरं छानपैकी मसाल्यामध्ये भाजून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि आता कांदा आणि कांद्याची पेस्ट टाकली आहे ती पण मी आता इथे भाजून घेत आहे आणि त्यानंतर मी आता इथे टाकणार आहे जी टोमॅटोची प्युरी आणि कोथिंबीर एकत्र मी ग्राइंड करून घेतलेली ती मी इथे टाकणार आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे. कुठेही आपला मसाला असा कच्चा राहिला नाही पाहिजे. जर तो कच्चा राहिला तर भाजीला व्यवस्थित अशी टेस्ट येत नाही. तर इथे टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर परत मसाला पातळ असा बनला. मग मी परत तो एकदा भाजून घेतला. त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा आपल्याला भाजायचा आहे आणि तो भाजल्यानंतर आपल्याला इथे हळद, लाल तिखट मी थोडंसं जास्त टाकते कारण भाजी थोडीशी जर स्पायसी झाली तर ती चांगली लागते ह्यामुळे. तर त्यानंतर मी आता त्याच्यानंतर मी टाकलं आहे धना पावडर, त्यानंतर थोडीशी जिरे पावडर. हा सगळा मसाला टाकून परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला जेणेकरून परत ते मिक्सअप होईल आणि टेस्ट चांगली येईल. आणि हा मसाला आपला रेडी झाला आहे. त्यामध्ये मी आता जे आपण बॉइल्ड एग्ज होते आणि जे की आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले होते
ते मी या मसाल्यात टाकत आहे आणि हे पूर्णपणे व्यवस्थितपणे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे इतकं मिक्स करायचं आहे की म्हणजे परत एकदा तेल सुटेपर्यंत व्यवस्थितपणे हे मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला जर आपल्याला पाणी टाकायचे असेल तर थंड पाणी अजिबात टाकू नका, कारण जर थंड पाणी तुम्ही टाकलं तर त्या भाजीची टेस्ट बिघडू शकते. त्यासाठी मी दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आणि आता ते गरम पाणी मी या भाजीमध्ये टाकलं आणि हे बघा आता अशी काहीशी आपली भाजी दिसत आहे आणि वरून मी कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि आता ही भाजी आपल्याला चांगली उकळून द्यायची आहे. ही बघा आपल्या भाजीला आता छानपैकी तरी पण आली आहे. भाजीला छानपैकी तरी येण्याचं रिझन तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच. जर तुम्हाला ही एग करीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.